भगूर नगर परिषदेच्या पहिली सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षपदी प्रसाद आडके व नामनिर्देशित स्वीकृत नगरसेवकपदी मृत्युंजय कापसे यांची निवड. भगूर नगर परिषदेच्या पहिली सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांची निवड. सदर सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी भगूर नगर परिषदेच्या जुन्या इमारतींमध्ये संपन्न झाली. या सभेसाठी पीठासीन अधिकारी माननीय सौ प्रेरणा विशाल बलकवडे व मुख्याधिकारी डॉक्टर सचिन कुमार पटेल यांनी सर्व उपस्थित नगरसेवक नगरसेविका यांचे स्वागत केले व पीठासीन अधिकारी यांनी उपाध्यक्षपदाची निवडणूक व नामनिर्देशन सदस्यांचे नामनिर्देशन करणे या प्रक्रियेची माहिती उपस्थित सदस्यांना देण्यात आली. सर्वप्रथम मीटिंगमध्ये आमचा एक उपाध्यक्ष मला याच्याबद्दल भगूर नगरवासियांचे मी आभार मानतो आणि असेच आपण शहराच्या विकासाला पुढे नेऊ अशी आपण दोन्ही गटनेत्यांसोबत सगळे उपस्थित नगरसेवकांना नमस्कार. आणि तुम्ही आज सगळे पहिल्यांदाच आपण म्हणजे पक्षाचे पण आणि विरोधी पक्षातले जे कोणी आहात आज सगळेजण या सभागृहामध्ये भगूरचे नगरसेवक म्हणून उपस्थित राहिला आहात. तर सर्वप्रथम मला एक सांगावंसं वाटतं की पक्ष आपण ह्या चौकटीच्या बाहेर ठेवून या ठिकाणी सगळेजण कामकाज आणि भगूरच्या विकासाला प्राधान्य देऊन यापुढे काम कराल अशी अपेक्षा ठेवते. आज या ठिकाणी आपल्याला उपाध्यक्ष पदाची निवड करायची होती तर समोरील गटाने कुठलाही उमेदवार न दिल्यासाठी आमचा जो गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप उगट हा भगूर नगर परिषदेचा जो गट आहे त्याच्यातून आम्ही माननीय श्री प्रसाद आडके यांना उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध असं निवडून आले असं जाहीर करते. उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीचे व भगूर देवळाली मंडळ अध्यक्ष तथा भगूर नगर परिषद नगरसेवक श्री प्रसाद अंबादास आडके यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने व शिवसेना शिंदे गटाचे नेते श्री शंकर किसन करंजकर यांनी आमच्या उमेदवारास विरोध नसल्याचे स्पष्ट केल्याने महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा अधिनियम 2016च्या आदेशानुसार व नियमांचे वेळोवेळी झालेल्या सुधारणानुसार माननीय पीठासीन अधिकारी भगूर नगर परिषद नगराध्यक्ष तथा गटनेता सौ प्रेरणा विशाल बलकवडे यांनी श्री प्रसाद अंबादास आडके हे भगूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदावर बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. तर पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष सौ प्रेरणाताई विशाल बलकवडे यांनी 2 सदस्यांची नामनिर्देशित सदस्य यांची नावे जाहीर केली आणि सदर निवड भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उबाठा या गटातर्फे गटनेता सौ प्रेरणा विशाल बलकवडे यांनी माननीय नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नाशिक यांच्याकडे भगूर नगर परिषद नामनिर्देशित स्वीकृत नगरसेवक म्हणून श्री मृत्युंजय दिनेश कापसे यांच्या नावाची लेखी शिफारस केली. तसेच शिवसेना शिंदे गटातर्फे गटनेता श्री शंकर करंजकर यांनी भगूर नगर परिषद स्वीकृत नगरसेवक म्हणून श्री फरीद बाबू शेख यांच्या नावाची लेखी शिफारस जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. सदरील नामनिर्देशन पत्र व अर्हता संदर्भात छाननी पद निर्देशित अधिकारी माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांनी केल्यानुसार वैध नामनिर्देशन पत्र नगराध्यक्ष यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित केलेली असल्याने मग संबंधित गटास प्राप्त तौलनिक संख्याबळानुसार आवश्यक तेवढे नामनिर्देशन स्वीकारले व त्यानुसार श्री मृत्युंजय दिनेश कापसे व श्री फरीद बाबू शेख यांची भगूर नगर परिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड पीठासीन अधिकारी सौ प्रेरणा विशाल बलकवडे यांनी घोषित केली. आज आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात त्यासाठी सगळ्यांचे आभार. आणि खास करून माझे पत्रकार बांधव ज्यांना फार कमी वेळेमध्ये सूचना दिल्या आणि तुम्ही सगळे या ठिकाणी पोहोचलात. या ठिकाणी उपस्थित नगरपालिकेचे सीओ व इतर स्टाफ आपल्याला सगळ्यांना नगरपालिकेमध्ये एकजुटीने मिळून मिसळून काम करायचे आणि खास करून ज्या वेळेला प्रश्न भगूरच्या विकासाचा येतो त्यावेळेला एक पारदर्शकता राहिली पाहिजे. म्हणून माझं असं एक हे राहणार आहे की ह्यापुढे पण पत्रकारांना आपण प्रत्येक मीटिंगला बोलवणार आहोत. आणि अजून एक सूचना सर मला या ठिकाणी द्यायची संपवायची आधी की आपण जेव्हा पुढच्या मीटिंग्स घेऊ त्यावेळेला जे निवडून आलेले आहेत म्हणजे 21 जण जे आहेत ते सोडून स्टाफ सोडून आणि जे कोणी आमंत्रित असतील ते सोडून आपल्या सभागृहामध्ये इतर कोणीही आमंत्रित नसणार. जर कोणाला यायचं असेल तर त्यांनी आधी परवानगी घ्यावी, काय विषय असतील त्या हिशोबाने आपण हे करू. म्हणजे खास करून लेडीजला मी सांगेन की आपल्याला सवय असते की आपण आहोत म्हणून आपल्या घरचे कोणीतरी आले वगैरे तर एक नियम पाळूयात की कोणीही 21 जणांचं सोडून कोणीही सभागृहामध्ये इतर लोक परवानगीशिवाय येणार नाहीत.
आमचे कार्यकर्ते जे कोणी असतील त्यांना देखील तीच विनंती राहील आणि पारदर्शकपणे इथून पुढे आपल्याला 5 वर्ष भगूरचा कारभार सांभाळायचा आहे. तर एवढं सगळं बोलते आणि यापुढे ही मीटिंग आणि पहिलं तर सगळ्या नवनियुक्त उपाध्यक्ष व कॉप सदस्यांना खूप खूप अभिनंदन आणि ही मीटिंग संपली असं मी जाहीर करते. सगळ्यांना आभार. केले. पीठासीन अधिकारी व मुख्याधिकारी डॉक्टर सचिन कुमार पटेल यांच्यासह नगरसेवक दीपक बलकवडे, काकासाहेब देशमुख, शंकर करंजकर, विशाल बलकवडे, अमोल इंदारखे, बबलू जाधव, सुदाम वालझाडे, सागर चंद्रमोरे, नगरसेविका विद्या बलकवडे, जयश्री देशमुख, लता थापेकर, सुजाता शिरसाट, त्याचबरोबर अश्विनी भवार, मनीषा कस्तुरे, कांता गायकवाड, अर्चना बुरके, कापसाबाई साडवे, सोनाली सोनवणे आदींनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष प्रसाद आडके व नामनिर्देशित स्वीकृत नगरसेवक मृत्युंजय कापसे व फरीद शेख यांच्या अभिनंदन केले. सदर कामकाजासाठी भगूर नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर सचिन कुमार पटेल, कार्यालयीन अधीक्षक गीतांजली मराडे, नगर अभियंता सिद्धेश्वर मुळे, पाणीपुरवठा अभियंता स्वप्नील मोकळे, नगर रचनाकार रोशन उगले, सभालिपिक पूनम गवडी, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी सोनाली शिरसाट, लेखापाल सोमनाथ देवकाते, शशांक तिवडे, रवी संसारे यांच्यासह नगर परिषद अधिकारी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. तसेच नगराध्यक्ष सौ प्रेरणा बलकवडे व बिनविरोध झालेले उपनगराध्यक्ष प्रसाद आडके आणि नगरसेवक यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत, गुलाबाची उधळण करत, ढोल ताशे वाजत गाजत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी चौक मार्गे करंजकर गल्ली, मुरलीधर मंदिर या परिसरातून मिरवणूक काढली आणि उपनगराध्यक्ष प्रसाद आडके यांच्या मातोश्री सौ वंदना आडके, वडील अंबादास आडके आणि नातेवाईकांनी व परिसरातील महिलांनी त्यांचे व नगरसेवकांचे पेढे भरवत औक्षण केले. त्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक दीपक बलकवडे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक दीपक बलकवडे, काकासाहेब देशमुख, भारतीय जनता पार्टीचे नाशिक जिल्हा सरचिटणीस शरद कासार, उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, स्वीकृत नगरसेवक मृत्युंजय कापसे आदींनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे देवळाली भगूर मंडळ सरचिटणीस प्रकाश करडिले, मधुकर कापसे, शांताराम शेटे, राजेंद्र ओहोड, प्रमोद शेटे, विष्णू आडके, ऐश्वर्या आडके, संतोष आडके, रोशन चौधरी, सचिन आडके, दिनेश कनोजिया, अमोल आडके, महेश डोंगरे, सौरभ जाधव, रोहित चव्हाणके, जितेंद्र कुवल, विशाल शिरसाट, सचिन शिरसाट, वैभव गायकवाड, सचिन डोंगरे, मोहित वागचौरे, महेश गायकवाड, निलेश हासे, विकास आडके आदींनी यावेळी आनंद उत्सव साजरा केला. आज दिनांक 16 या दिवशी भगूर नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी आमच्या गटाचे नगरसेवक प्रसाद अंबादास आडके यांची बिनविरोध उपाध्यक्षपदी निवडणूक झाली. त्याबद्दल प्रथमतः मी संपूर्ण शहराच्या वतीने, आमच्या गटाच्या वतीने व जे नगरसेवक निवडून आले त्याच्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. गावाचा विकास हा प्रणिता बलकवडे, त्याचप्रमाणे प्रसादजी आडके आणि आजच नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य म्हणून घेतलेले मृत्युंजय कापसे यांच्या सर्वांच्या माध्यमातून गावाचा विकास हा भाजप, राष्ट्रवादी पार्टी, त्याचप्रमाणे उभाटा गट यांच्या माध्यमातून विकास साधला जाईल असे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण गावाला ग्वाही देतो. धन्यवाद. सार्वत्रिक 2025च्या निवडणुकीमध्ये भगूर शहराने परिवर्तन करून संपूर्ण शहरात परिवर्तन घडत असतानाच शिवसेना, उभाटा, भाजपा तसेच राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना निवडून दिले. आज याची प्रक्रिया म्हणून उपाध्यक्षपदी भाजपचे शहराध्यक्ष श्री प्रसाद आडके यांची निवड करण्यात आली. तसेच भाजपचे ज्येष्ठ सदस्य श्री मृत्युंजय भाऊ कापसे यांचीही आमच्या सर्व तिन्ही पक्षाच्या गटाच्या वतीने स्वीकृत म्हणून निवड करण्यात आली. मागच्या वर्षी आतापर्यंत न झालेला विकास मुळे नागरिकांनी हे परिवर्तन घडून आले याची जाणीव आम्हाला सर्व नगरसेवकांना आहे. आम्ही सर्वजण तिन्ही एकत्रपणे 5 वर्ष गावाचा विकास करू याची ग्वाही देतो व आज उपनगराध्यक्षपदी श्री प्रसाद आडके तसेच स्वीकृतपदी
मृत्युंजय कापसे यांची निवड झाली, त्यांचे दोघांचेही सर्व गटाच्या वतीने अभिनंदन करतो. हिंदुहृदय सम्राट तात्याराव सावरकरांच्या भगूर गावामध्ये जी सार्वत्रिक निवडणूक झाली नगर परिषदेची, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची महायुती झाली. याच्यामध्ये भरघोस असा यशाने आपल्या प्रेरणाताई बलकवडे मताधिक्याने निवडून आल्या. त्यानंतर आज जी बैठक झाली 16 तारखेला, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे मंडळाचे अध्यक्ष आणि निवडून आलेले नगरसेवक प्रसादजी आडके यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवकपदी आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मृत्युंजय कापसे यांची स्वीकृतपदी नगरसेवकपदी निवड झाली. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि यांच्या माध्यमातून भगूर नगरीचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास होईल आणि हे शहर एक भारतीय याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नावाजलेलं गाव आहे आणि या शहराचा विकास होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे सर्व महायुतीचे घटक याचा 5 वर्षात कायापालट करतील असा मला आशावाद आहे. धन्यवाद. 2025ला होऊ घालेल्या निवडणुकीमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि उबाटा आम्ही युती करून आमच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला होता. आमच्या नगर अध्यक्ष प्रेरणा बलकवडे म्हणून निवडून आल्या होत्या. त्या अनुषंगाने आज पक्षांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे उपनगराध्यक्ष म्हणून, माझ्या सगळ्या गटांनी मला जो बिनविरोध म्हणून हे निवड केली माझी, या निवडीचा मी सगळ्यांचा आभारी आहे. सगळ्या नगरसेवकांच्या नवीन निवडून आलेले सगळ्या नगरसेवकांचा मी आभारी आहे. यांनी सगळ्यांनी मिळून माझी बिनविरोध म्हणून निवड केली उपनगराध्यक्ष म्हणून. इथून पुढं गेल्या 25 वर्षात ज्या काही गोष्टी झालेल्या नाहीये त्या गोष्टींचा आम्ही विकास इथून पुढं आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या साथीने आम्ही भगूरच्या पुढील 5 वर्षामध्ये आमच्या नगरसेवकाच्या हातून भगूरचा विकास हो, हे सगळ्यांच्या वतीने मी जनतेची ग्वाही देतो. भगूर नगरपालिकेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवक सहकाऱ्यांनी आज माझ्यावर जो विश्वास ठेवला, मला जी संधी, त्यांच्यासोबत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली. भगूरचा विकास सगळ्यांच्या एकत्रित सहकार्यातून करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा असेल. भगूरचा विकास हा एकच ध्यास आमच्या सगळ्यांचा असणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याबद्दल मी पुन्हा एकदा भारत चव्हाण, नाशिक स्टार न्यूज, भगूर, नाशिक.